नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 6.1 मधलं प्रश्न क्रमांक 6वा त्याच्यामधलं 12वा गणित काय दिलं आहे. टॅन थिटा भागिले सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय दिलं आहे. टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. ओके, आता ही काय डावी बाजू आहे, ह्याच्यानं आपल्याला ही उजवी बाजू सिद्ध करायची आहे. त्याच्यामुळे आपण डावी बाजू पहिली लिहून घेऊया. टॅन थिटा भागिले सेक थिटा वजा 1. ओके, ह्याच्यावर आपल्याला ही उजवी बाजू सिद्ध करायची आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप आपण सोडवूया. आता इकडे कुठलं सूत्र वापरू नाही शकत आपण, त्याच्यामुळे काय करूया, हे जो छेद आहे त्याचं परिमेयकरण करूया. म्हणजे अंशाला एकदा सेक थिटा अधिक 1ने गुणायचं आणि सेक थिटा अधिक 1ने भागायचं. ओके, म्हणजे बघा टॅन थिटा भागिले सेक थिटा हे जसं आहे तसं लिहायचं आहे. एकदा छेदाचे परिमेयकरण करायचं ना, मग आपल्याला छेदाने भागावं लागेल एकदा आणि एकदा गुणावं लागेल. ओके, आता इकडे आपण लिहून घेऊया की छेदाचे परिमेयकरण करून आता काय येणार आहे, टॅन थिटा गुणिले सेक थिटा अधिक 1 म्हणजे जसं तसंच लिहायचं आपल्याला भागिले सेक थिटा. हे बघा ए वजा बी, ह्याला पण ए मानलं ह्याला बी मानलं आहे. ए वजा बी आणि ए अधिक बी, इथे पण एक फॉर्म्युला यूज होतो, ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे सेक वर्ग थिटा वजा 1 वर्ग म्हणजे एकच लिहिलं तरी पण चालतं. आता सेक वर्ग थिटा वजा 1 म्हणजेच काय, टॅन वर्ग थिटा. ओके, असे फॉर्म्युले तुम्हाला यूज करावे लागतील. टॅन वर्ग थिटा. आता इकडे आपण लिहूया तो फॉर्म्युला, सेक वर्ग थिटा वजा 1 बरोबर टॅन वर्ग थिटा. ओके, हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. आता हा टॅन थिटा आणि ह्याच्यामधला एक टॅन थिटा जातो, मग शिल्लक करायचं सेक थिटा अधिक 1 भागिले टॅन थिटा. ओके, हे बघा टॅन थिटा भागिले सेक थिटा वजा 1 बरोबर सेक थिटा अधिक 1 भागिले टॅन थिटा. हे इथपर्यंतच उत्तर आलं आहे आपलं. आता काय करूया, समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार दोघांची बेरीज करायची आपल्याला. सिद्धांतानुसार काय असणार आहे, टॅन थिटा प्लस हे बघा सेक थिटा प्लस 1 भागिले अंशाची आणि छेदाची दोघांची बेरीज करायची प्लस टॅन थिटा. ओके, आता जसं तसं लिहायचं आहे कारण बेरीज करायची ना. टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 भागिले हे टॅन थिटा पुढे घेऊया प्लस सेक थिटा मायनस 1. ओके, फक्त इकडे आपण काय केलं, समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरला, म्हणजे दोघांची बेरीज केली आपण. ओके, डावी बाजू आणि उजवी बाजू ह्याची, आणि हेच उत्तर आपल्याला काढायचं होतं. टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. हे बघा हेच उत्तर आपल्याला काढायचं होतं. ओके, धन्यवाद.